नमस्कार. आज आपण सिन्नर या ठिकाणी आलेलो आहोत डोमाडे परिवाराकडे. तर त्यांचा जो विद्यार्थी आहे धनंजय, तर हा आपला विद्यार्थी आहे आणि त्याला आपण आपला जादू क्लासचा अभ्यासक्रम दिला होता 9वीला असताना. तर त्याला आपल्या अभ्यासक्रमाने यावर्षी खूप छान यश, त्याने घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे आणि त्याला कशा प्रकारे त्याने आपल्या अभ्यासाचा उपयोग केला तर हे आपण जाणून घेऊयात. तर तुझं नाव सांग ना बाळा. माझं नाव धनंजय प्रकाश डोमाडे. हां, मी जाधव क्लासेस 9वीमध्ये जॉईन केले. म्हणजे सर त्या सांगायला आले होते की असा असा अभ्यास कर असं. मग मी त्यांचा अभ्यास घेतला, पण सुरुवातीला मी काही लक्ष दिलं नाही, खूप बोर व्हायचं मला. तर मग नंतर पेपरच्या 2 महिने आधी मग कळायला लागले की पेपर येणार आहेत. पण मग मी अभ्यासाला सुरुवात केली, व्हिडिओज बघितल्या मराठी हिंदीचं. मला त्या अभ्यासाने खूप फायदा झाला. मी त्याच्या पोयम्स आणि जे लेसन्स होते ते माझ्या कानावर पडायला लागले. मग मला त्याचे मिनिंग्स वगैरे ते समजायला लागले. त्यांनी मला खूप फायदा झाला. परत मॅथचा तर मी व्हिडिओज नाही बघितल्या, ते कन्सेप्च्युअल केलं. पण इंग्लिश SST त्याचा पण मला खूप फायदा झाला. ओके. आणि बघ, जसं आपला अभ्यास, जसं बघ आता समजा तू बाहेर क्लास वगैरे लावला तर तिथे कसं असतं, टीचर येऊन टीच करतात, बरोबर, ॲज सेम इन स्कूल. बट समजा आपला जो अभ्यास आहे तर तो तुला कसा वाटला? तो म्हणजे ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन वेगळा वाटला मला. तो ॲनिमेशनमध्ये तो कानावर पडल्यावर लगेच म्हणजे पिक्चर टाईप होता ना, तर तो लगेच समजायचा. ऑफलाईनमध्ये पण भरपूर फायदा झाला मला, बट ऑनलाईनमध्ये अजून म्हणजे. नक्की. आणि बघा, तुला साधारण 9thला किती पर्सेंटेज पर्यंत तू होतास? 9thला म्हणजे ॲव्हरेज 75 to 80, म्हणजे 75 होते मला. ओके. आणि जेव्हा 10चा रिझल्ट आता लागलाय 2025ला, सो आता यावर्षी तुला किती पर्सेंटेज मिळाले? मला 89 म्हणजे 90. ग्रेट 89.80 होते, 90. हो, अप्रॉक्सिमेटली आपण 90 म्हणूयात. ग्रेट. त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. आणि सर आभार. नक्की. आणि तू स्कूलमध्ये आता कुठल्या रँकला आहेस? फर्स्ट रँकला आलाय. तुला कधी वाटलं होतं का बाळा तू फर्स्ट रँकला येशील म्हणून? म्हणजे पहिलीपासून 9वी पर्यंत तरी मी फर्स्ट नाही आलो कधीच, पण 10वीला. नक्की. म्हणजे लेट पण थेट तू एंट्री केलीस. ओके, ग्रेट. आणि तुला काय वाटतं धनंजय, खरंच म्हणजे इतर जे मुलं आहेत, जसे की काही मुलं क्लासेस पण लावतात किंवा स्कूलला जातात, ज्यांना थोडेसे मार्क कमी असतात, तर खरंच त्या मुलांना जर असा अभ्यास आपण दिला चित्राच्या माध्यमात तर काय वाटतं तुला, त्यांना काय फायदा होऊ शकतो? त्यांना लवकर समजेल. स्कूलमध्ये तर म्हणजे सगळ्यांना एकेकाला सांगणं शिक्षकाला पॉसिबल नाही होत, पण घरी बसून आपण आपल्या फ्री वेळेमध्ये हा अभ्यास करू शकतो. आपण पुन्हा ते व्हिडिओ बघून आपल्या लक्षात राहतं. नक्की. आणि समजा बघ, जसं तू आता सांगितलं मराठी किंवा हिंदीला तुला फायदा झाला, बरोबर ना? त्या पोएम वगैरे तू कशा करायचास नेमका? त्या पोएम म्हणजे मी त्या पोएमचं स्पष्टीकरण म्हणजे एक असायचं, स्पष्टीकरण बघायचं. पोएम तर मी रीड कधीच केली नाही बुकमधून, मी स्पष्टीकरण करायचो आणि मग पेपरमध्ये मी ते स्पष्टीकरण लक्षात ठेवून पेपरमध्ये मी माझ्या मनाने तिथे मांडायचो. अच्छा. आणि म्हणजे लक्षात राहायचं व्हिडिओच्या लक्षात राहायचं, म्हणजे पाठ करायची आवश्यकता नाही. म्हणजे ते स्टोरी टाईप असायचं, म्हणजे त्याच्यामध्ये लोक काय करताय, त्याचं मिनिंग काय, पिक्चर्स असायचे ना, तर ते लगेच लक्षात राहून जायचं. नक्की. ओके, थँक्यू. ताई, मी तुम्हालाही विचारेल, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव अर्चना प्रकाश डोमाडे. ओके. आणि ताई, तुम्ही कुठे राहता? सिन्नरमध्ये. अच्छा. आणि आपला दादा 9thला असताना आमचे सर तुमच्याकडे आले होते माहिती देण्यासाठी. येस. तर तुम्ही काय सांगाल आपल्या अभ्यासाबद्दल, किंवा तुम्ही जे यश मिळवलंय दादाने, तर रिझल्टच्या अगोदर तुम्हाला काय वाटलं होतं? नाही, मला तर म्हणजे आधी वाटलं होतं की म्हणजे 9वीला असताना त्याचा थोडासा मागे होता हा. हो. 10वीला थोडं टेन्शन आलेलं, म्हणून मग सरांचा कॉल आलेला की मग त्यांना आम्ही बोलवलं, तर त्यांनी छान सांगितलं आम्हाला की आमचा अभ्यासक्रम कसा आहे वगैरे, तुम्ही जे ब्लॅकबोर्डवर शिकवतात त्याच्यापेक्षा वेगळा थोडासा ना. नक्कीच. तर त्यांनी सांगितलं की स्टोरी टाईप अभ्यास आहे आपला, की जेणेकरून मुलांना पिक्चर बघितलं कशी पटपट सांगता येतं, तसं आपल्याला म्हणजे वाचून वगैरे नाही कळत ना. बरोबर. त्याच्यापेक्षा पिक्चर किंवा त्याच्या जो लेसन असेल त्याचं ते स्टोरीमध्ये हे कन्वर्ट करून सांगतात मुलांना, तर ते मुलांच्या पटकन लक्षात राहतं. मग त्याचा पण त्याला फायदा झाला. नक्की. आणि रिझल्ट आल्यानंतर तर मग काय सरांच्या क्लासेसचा काय फायदा वगैरे. नक्की. आणि बघा, सुरुवातीला धनंजयने तितकंसं लक्ष दिलं नाही, नव्हतं. त्यांनी एक्झामच्या 2 महिने आधीपासूनच अभ्यास केलेला चांगला. नक्की. म्हणजे अगोदर तितकंसं लक्ष नव्हतं, बट लास्टला जेव्हा समजा रिझल्ट आला असेल त्यावेळेस त्याने जास्त लक्ष दिलं. त्यांनी स्टोरी वगैरे तुमच्या जे काय असेल पेपर वगैरे त्यांनी
सोडवले. हो म्हणजे 2 महिन्यातच अभ्यास केला, पण छान केला. नक्की नक्की. हो. आणि बघा मी ज्या प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड केल्या हां. होत्या मग त्याचा फायदा झाला का तुम्हाला? हो हो, मग त्यातले पण त्याला बरेचसे क्वेश्चन वगैरे आलेले हो हो त्यातले. तुला त्याचा फायदा झाला बाळा? हो झाला सर, त्याचा फायदा झाला. म्हणजे आणि हां. आज सर जो अभ्यास असतो तो पूर्ण वर्षाचा तो खरा 2 महिन्यातच होतो. बिकॉज कारण आपल्या मागचे मुलं पुढे जाताना जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप सारे वाटतं की आपण पण केलं पाहिजे. तर पूर्ण माझा अभ्यास शेवटच्या 2 महिन्यामध्येच झाला. वर्षभर तुम्ही केला नाही, सगळं एन्जॉयमेंटमध्येच गेलं माझं, नक्की. सेलिब्रेशन वगैरे. Yes. बट 2 महिने मी फोकस केला अभ्यासावर आणि बरं. मी केलं. म्हणजे Right, मराठी right. आणि हिंदीचं हो. त्यांनी जास्त अभ्यास केला. त्याच्यामध्ये त्यांनी स्टोरी टाईप त्यांनी मुलांना कसं इंग्लिश मिडियमच्या मुलांना थोडं अवघड जातं ना बरोबर. मराठी हिंदी. बरोबर. पण मग आपल्या ह्या व्हिडिओमुळे मुलांना खूप फायदा. त्यांनी पेपरच्या आदल्या दिवशी तो व्हिडिओ वगैरे बघून जायचं सकाळी. हां हां तेवढ्यावरच ते सगळं पेपर वगैरे त्याला इझी जायचं. नक्की नक्की. मग इतर पालकांसाठी तुमचा काय मेसेज असेल ताई? म्हणजे खरंच जे इतर पालक आहेत की बघा आता काही पालक काय करतात, कुठेतरी ऑफलाईन क्लासेस लावतात किंवा मग 2-3 क्लास लावून देतात आणि बाबा तुझं तू कर. हां. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, माझं म्हणजे चांगलंच मत आहे की आपल्याला पण कळतं की आणि किती व्हिडिओ बघितले. सरांनी त्यांचं असं पण एक लागतं की किती व्हिडिओ बघितले, किती तास अभ्यास केला मुलांनी, ते पण आपल्याला सांगतात. हो हो त्याच्यामुळे घरी कळतं आपल्याला की मुलांनी किती अभ्यास केलाय, काय अभ्यास केलाय. आणि खरंच अनुभव घ्यायला पाहिजे. म्हणजे ऑफलाईन किंवा जे ब्लॅकबोर्ड शिकवतायचा आणि याचा अनुभव घ्यायला पाहिजे एकदा. छान छान आहे म्हणजे त्यांचं शिकवण्याची पद्धत वगैरे. नक्की हो. नक्की नक्की. चालेल, थँक्यू.